Like a Hellcat. हॅलो फ्रेंड्स, आज आपण पाहणार आहोत सेल अँड सेल ऑर्गनेल्स. यामध्ये पहिल्यांदा आपण क्वेश्चन घेऊयात. हाऊ मेनी टाइप्स ऑफ सेल्स आर फाउंड इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम. सजीवांमध्ये कोणकोणत्या टाईपच्या सेल्स आढळून येतात. देर आर टू मेन टाइप्स ऑफ सेल, प्रोकॅरियोटिक सेल अँड इकॅरियोटिक सेल. सजीवांमध्ये प्रोकॅरियोटिक आणि इकॅरियोटिक या मुख्यत्वे दोन सेल्स आहेत, परंतु काही दुसऱ्या पण सेल्स आहेत जे लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये असतात. ते आपण डिटेलमध्ये बघूयात. इथं तुम्हाला दिसून येत आहे, हे आहेत टाइप्स ऑफ सेल्स. यामध्ये हे वरची जी तुम्हाला दिसून येते ते मसल सेल, फॅट सेल. आता मसल म्हणजे जे आपले स्नायू आहेत ते मसल सेल, फॅट सेल म्हणजे मसलच्या खालच्या बाजूला फॅट सेल दिसून येतात. बोन सेल म्हणजे बोनच्या आतमध्ये हे बोन सेल. त्याचबरोबर ब्लड सेल, पुढे हे नर्वस सेल, इपिथेलियल सेल, इम्युन सेल आणि लास्ट इज सेक्स सेल. अशा नंबर ऑफ एवढ्या सगळ्या सेल ज्या आहेत ते टाइप्स ऑफ सेल्स आहेत. पुढचा क्वेश्चन आहे, विच इन्स्ट्रुमेंट हॅड यू यूज्ड टू ऑब्झर्व सेल्स. ऑब्वियसली वी आर युजिंग मायक्रोस्कोप टू ऑब्झर्व द cells. Last year we studied that cell is the structural and functional unit of living organism. ही काय आहे? ही आहे सेलची डेफिनेशन. सेल जी असते ती कोणत्याही ऑर्गनची काय दिसते, एक स्ट्रक्चर बनवून आणते. सेल पासून बनतात टिश्यू, टिश्यू पासून बनतं ऑर्गन, ऑर्गन पासून बनते पूर्ण ऑर्गन सिस्टीम. तसंच हे स्ट्रक्चरल अँड फंक्शनल. शरीरामधील कोणतंही फंक्शन कुठं सुरुवात होतं? सेलमध्ये सुरुवात होतो आणि त्याचा पुढे ते फंक्शन काय होतं, पूर्ण बॉडीमध्ये कॅरी आउट होते. अकॉर्डिंग टू द फंक्शन, सेल्स ऑफ डिफरंट सायझेस अँड स्ट्रक्चर्स आर फाउंड इन डिफरंट ऑर्गन्स. वेगवेगळ्या ऑर्गनमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या सेल्स काय असतात, प्रेझेंट असतात, जे की कशावरती डिपेंड असतात. इट डिपेंड्स ऑन इट्स फंक्शन. ते फंक्शनवरती डिपेंड आहेत. इथे बघा स्ट्रक्चर ऑफ द सेल. आता हे ॲनिमल सेल आणि प्लांट सेल हे आपण मागच्या वर्षी 7वीमध्ये शिकलेलो आहोत. याच्याबद्दल एक व्हिडिओ मी बनवलेला आहे, तो वरी इथे आय बटनमध्ये मी दिलेला आहे. त्याचं डिस्क्रिप्शन तिथे तुम्ही तिथे सिलेक्ट करा आणि ते पूर्ण व्हिडिओ पहा. इथे एक चार्ट दिलेला आहे, तो आपण पाहणार आहोत. इथे एका बाजूला सेलचे कंपोनंट्स दिलेले आहेत आणि ॲनिमल सेल आणि प्लांट सेल यांच्यामध्ये आपण इथं डिफरन्शिएट करायचं आहे. तर पाहूयात, सेल मेम्ब्रेन जे आहे ते ॲनिमल सेल आणि प्लांट सेल दोन्हीमध्ये प्रेझेंट असते. सेल वॉल जे आहे ते ॲनिमल सेलमध्ये अब्सेंट असते आणि प्लांट सेलमध्ये ते प्रेझेंट असते. मग इथे जे डॅश केलेलं आहे, इथे आहे ते लायसोसोम, जे की ॲनिमल सेलमध्ये प्रेझेंट असते आणि प्लांट सेलमध्ये अब्सेंट असते. पुढे प्लास्टिड जे आहे ते ॲनिमल सेल आणि प्लांट सेल दोन्हीमध्ये ते प्रेझेंट असते. इथे सुद्धा एक डॅश दिलेला आहे. इथे आहे ते एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम, जे ॲनिमल सेल आणि प्लांट सेल दोन्हीमध्ये प्रेझेंट आहे. व्हॅक्युल्स, गोल्गी कॉम्प्लेक्स आणि मायटोकॉन्ड्रिया हे जे आहेत ते ॲनिमल सेलमध्ये व प्लांट सेल या दोन्ही सेलमध्ये हे सापडतात. ठीक आहे. तर आपण पुढे पाहूयात. वी मस्ट स्टडी ईच अँड एव्हरी पार्ट ऑफ द सेल टू अंडरस्टँड द प्रोसेसेस ऑकरिंग विदिन सेल. म्हणजे सेलच्या आतमध्ये जी पूर्ण प्रक्रिया आहे ती कशी घडली जाते ते आपण अंडरस्टँड करणार आहोत. अगोदर आपण बघूयात कंपोनेंट्स ऑफ सेल. सेल वॉल, इट इज फाउंड अराउंड सेल ऑफ अल्गी, फंगी अँड प्लांट्स. सेल वॉल जी आहे ते अल्गी, फंगी आणि प्लांट्स या 3 लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये सापडते. ॲनिमल सेल्स लॅक सेल वॉल. ॲनिमल सेलमध्ये सेल वॉल आढळत नाही किंवा सापडत नाही. सेल वॉल इज अन इलॅस्टिक अँड स्ट्रॉंग कोट अराउंड सेल मेम्ब्रेन. सेल मेम्ब्रेनच्या आजूबाजूने सेल वॉलचा एक काय आहे, इलॅस्टिक आणि स्ट्रॉंग कोट आहे. इट इज मेनली कंपोज्ड ऑफ कार्बोहायड्रेट्स लाईक सेल्युलोज अँड पेक्टिन्स. म्हणजे सेल वॉल ही कशापासून बनलेली आहे,
सेल्युलोज आणि पेक्टिन्स या कार्बोहायड्रेट पासून बनलेली आहे. आफ्टरवर्ड्स पॉलिमर्स लाईक लिग्निन, सबरीन, क्युटीन अँड ॲडेड इन सेल वॉल ॲज पर नीड. म्हणजे काही पॉलिमर्स जे आहेत ते सेल वॉलच्या मदतीसाठी काय होतात तिथे ॲड होतात. ते कोणते? लिग्निन, सबरीन, क्युटीन असे काही आहेत की जे काय होतात पुन्हा ते ॲड होत असतात. फंक्शन्स ऑफ सेल वॉल आर टू सपोर्ट अँड प्रोटेक्ट द सेल बाय प्रिव्हेंटिंग एंट्री ऑफ एक्सेस वॉटर इन द सेल. सेल वॉलचं महत्त्वाचं फंक्शन कुठलं? तर पहिली गोष्ट काय? सपोर्ट करणे पूर्ण सेलला. आणि त्यानंतर जेवढं काही सेलच्या बाहेरून एक्स्ट्रा वॉटर जे आहे ते सेलमध्ये येण्यापासून त्याचा प्रतिबंध करणे. हे दोन महत्त्वाची कामं आहेत. प्लाझ्मा मेम्ब्रेन किंवा सेल मेम्ब्रेन ही दोन नावं आहेत त्याला. इट इज अ थिन, ते कसं आहे पातळ आहे, फ्रॅगाईल अँड इलॅस्टिक कव्हरिंग दॅट सेपरेट्स द सेल कंपोनंट फ्रॉम आउटर एन्व्हायरमेंट. म्हणजे सेलमध्ये जे काही आतमधील असणारे ऑर्गॅनिल्स आहेत ते काय होतात बाहेरील एन्व्हायरमेंट सोबत काय होतात कुठल्याही प्रकारे संपर्कात येत नाहीत. कुणामुळे? हे प्लाझ्मा मेम्ब्रेनमुळे. स्ट्रक्चर ऑफ प्लाझ्मा मेम्ब्रेन पाहूयात. प्रोटीन मॉलिक्युल्स आर एम्बेडेड इन 2 लेयर्स ऑफ फॉस्फोलिपिड्स. म्हणजे प्रोटीन मॉलिक्युल्स आणि 2 लेयर्स ऑफ फॉस्फोलिपिड. म्हणजे प्रोटीन आणि 2 लेयर्स ऑफ फॉस्फोलिपिड ही कशामध्ये असतात? हे प्लाझ्मा मेम्ब्रेनमध्ये असतात. प्लाझ्मा मेम्ब्रेन इज सेड टू बी अ सिलेक्टिव्हली परमिएबल मेम्ब्रेन ॲज इट अलाउज सम सबस्टन्सेस टू एंटर द सेल व्हाईल प्रिव्हेंट अदर सबस्टन्सेस. म्हणजे प्लाझ्मा मेम्ब्रेन काय आहे? एक प्रकारची काय आहे जाळी आहे की जी काय करते काही सर्टन सबस्टन्सेस फक्त काय करते सेलमध्ये एंट्री करू देते. बाकीचे सबस्टन्सेस काय होतात या जाळीच्या बाहेरच काय होतात अडकले जातात. ड्यू टू दिस प्रॉपर्टी युजफुल मॉलिक्युल्स ऑफ वॉटर, salt and oxygen enter the cell and carbon dioxide exits the cell. म्हणजे ही जी प्रिव्हेन्शन ऑफ एक्सेस मॉलिक्युलची जी प्रॉपर्टी आहे सेल मेम्ब्रेनची ती काय करते फक्त ऑक्सिजन, वॉटर आणि त्याचबरोबर साल्ट यांनाच फक्त सेलमध्ये एंट्री करू देते आणि सेलमधून जे काही कार्बन डायऑक्साईड आहे ते बाहेर टाकले जाते. If any changes occur outside the cell, the cellular environment does not change due to plasma membrane. This condition called hemostasis. If any change occur outside the cell, म्हणजे सेलच्या बाहेर जर काही एन्व्हायरमेंटमध्ये चेंज झाले तर किंवा समजा तापमान वाढले किंवा तापमान कमी झाले अशी काही चेंजेस जर झाले तर त्याचा कुठलाही इफेक्ट हे सेलमध्ये घडत नाही. यालाच म्हणतात हिमोस्टॅसिस. कॅन यू टेल हाऊ डू सबस्टन्सेस ट्रॅव्हल इन द सेल? आता आपण बघणार आहोत जे काही सबस्टन्स आहेत की जे काय होतात सेलमध्ये जातात किंवा सेलपासून बाहेर जातात यांचा आपण काय इथे अभ्यास करणार आहोत. त्या प्रत्येक प्रोसेसला एक नाव आहे मित्रांनो. पहिली ऍक्टिव्हिटी बघूयात. ऍक्टिव्हिटीज दॅट कन्झ्युम सेल्युलर एनर्जी. एंडोसायटोसिस टू गल्प किंवा एनगल्प फूड अँड अदर सबस्टन्सेस फ्रॉम आउटर एन्व्हायरमेंट. म्हणजे सेलच्या आतमध्ये जे काही पदार्थ जातात, सेलच्या आतमध्ये जे काही पदार्थ जातात त्याला म्हणतात एंडोसायटोसिस. बरोबर. आणि एक्झोसायटोसिस म्हणजे काय? टू एक्सक्रीट वेस्ट मटेरियल आउट ऑफ सेल. म्हणजे सेलमध्ये जे काही एक्सक्रीट मटेरियल तयार झालेलं आहे ते सेलपासून काय होणे बाहेर जाणे याला म्हणायचं एक्झोसायटोसिस. फॉर एक्झाम्पल कार्बन डायऑक्साईड जे आहे ते सेलपासून बाहेर निघून जाते. प्रोसेसेस those that don't consume cellular energy.
म्हणजे अशा काही प्रोसेसेस आहेत की ज्यामध्ये कुठल्याही प्रकारची एनर्जी वापरली जात नाही. ती कोणती? पहिली आहे ते डिफ्युजन. एंट्री ऑर एक्झिस्ट ऑफ स्मॉल मॉलिक्युल्स लाईक ऑक्सिजन अँड कार्बन डायऑक्साईड. म्हणजे कार्बन डायऑक्साईड काय होणे, सेलपासून बाहेर जाणे आणि ऑक्सिजन आत घेणे, त्याला म्हणतात डिफ्युजन. ऑस्मॉसिस म्हणजे काय? द ट्रॅव्हलिंग ऑफ वॉटर फ्रॉम अ पार्ट विथ मोर वॉटर टू पार्ट विथ लेस वॉटर. ऑस्मोसिस म्हणजे काय? द ट्रॅव्हलिंग ऑफ वॉटर फ्रॉम पार्ट विथ मोर वॉटर टू पार्ट विथ लेस वॉटर. म्हणजे जास्त पाणी आहे त्या जास्त पाण्याच्या भागाकडून कमी पाण्याच्या भागाकडे जाणे, यालाच म्हणतात ऑस्मॉसिस. यालाच ऑस्मॉसिस असे म्हणतात. इथे बघा तुम्हाला काही फिगर्स दिलेले आहेत. इथे दिसतंय तुम्हाला ऑस्मॉसिस इन प्लांट सेल, ऑस्मॉसिस इन ॲनिमल सेल. इथे आपण पाहूयात बघा, हे इथे जे आहे ते पाणी जे काय होत आहे या सेलमधून बाहेर जात आहे. इथे पाणी काय होत आहे, एका बाजूने आत येत आहे आणि दुसऱ्या बाजूने बाहेर जात आहे. इथे सुद्धा काय होतंय, इथे जास्त प्रमाणात पाणी काय होतंय, फक्त सेलमध्येच येत आहे. ठीक आहे. मग इथे सेम हायपरटोनिक, आयसोटोनिक अँड हायपोटोनिक या तिन्ही फिगर्स इथे ॲनिमल सेलच्या दाखवलेल्या आहेत. ते आपण पुढे पाहणार आहोत. आयसोटोनिक सोल्युशन म्हणजे काय? आयसोटोनिक सोल्युशन ह्या इथे दिसून येतं आपल्याला या फिगरमध्ये. मीडियम आउटसाइड अँड इनसाइड द सेल हॅज सेम प्रपोर्शन ऑफ वॉटर, वॉटर डझंट गो इन ऑर आउट. म्हणजे कुठली सिच्युएशन मित्रांनो? ही सिच्युएशन ही आहे कुठली? आयसोटोनिक सिच्युएशन. या सिच्युएशन मध्ये काय दिसतंय की दोन्ही म्हणजे सेलच्या आतमध्ये आणि सेलच्या बाहेर जी काही पाण्याचं प्रपोर्शन आहे ते कसं आहे, समप्रमाणात आहे. पुढचं जे आहे ते हायपोटोनिक सोल्युशन. द सेल हॅज लेस वॉटर दॅन आउटसाइड मीडियम, सो वॉटर एंटर्स द सेल. दिस इज कॉल्ड एंडोमॉसिस. Example, if resins are kept in water, after some time they swell and become turbid. इथे दिसते तुम्हाला हायपोटोनिक सोल्युशन. हे आहे हायपोटोनिक सिच्युएशन. इथे काय दिसून येत आहे की पाणी सेलच्या आतमध्ये काय आहे, पाण्याची कमतरता आहे. सेलच्या आतमध्ये इथे इथे काय दिसतंय, सेलच्या आतमध्ये पाण्याची कमतरता आहे. मग ती कमतरता भरून काढण्यासाठी जास्तीत जास्त पाणी काय होतंय, बाहेरच्या एन्व्हायरमेंट मधून त्या सेलच्या आतमध्ये जाते. हेच एक्झाम्पल आपण मनुक्याच्या बाबतीत बघतो. मनुके जर पाण्यात भिजायला ठेवले तर मनुके काय होतात, काही तासानंतर फुगलेले दिसून येतात. म्हणजे ती सिच्युएशन झाली कुठली? हायपोटोनिक सिच्युएशन. त्याचबरोबर तिसरी सिच्युएशन बघूयात, हायपरटोनिक सोल्युशन मध्ये बघूयात. द सेल हॅज मोर वॉटर दॅन द आउटसाइड मीडियम, सो वॉटर कम्स आउट ऑफ द सेल. इथे बघा ही आहे ती हायपरटोनिक सिच्युएशन आहे की यामध्ये काय होते, सेलच्या आतमध्ये भरपूर प्रमाणात काय आहे, पाणी आहे की जे पाणी काय होते, हे सगळे एक्सक्रीट केले जाते व सेलच्या बाहेर ते पडते. ही आहे ती हायपरटोनिक सिच्युएशन किंवा हायपरटोनिक सोल्युशन टाकल्यानंतर ती होणारी सिच्युएशन. एक्झाम्पल काय? इफ फ्रूट पीसेस आर केप्ट इन थिक सॅच्युरेटेड शुगर सोल्युशन, द वॉटर फ्रॉम फ्रूट पीसेस एंटर द शुगर सोल्युशन सो दॅट fruit pieces shrink after a while. If plant cell or animal cell is kept in hypertonic solution, water comes out of the cell by process of exomosis and there is a contraction of cytoplasm. This is called plasmolysis. This is called प्लाझ्मोलायसिस. म्हणजे काही सिच्युएशन मध्ये काय होते, ज्यावेळेस आपण फळे जे आहेत ते आपण शुगर सोल्युशन मध्ये जर ठेवले तर काय होते, जे काही पाण्याचं प्रमाण आहे की जे कुठं आहे, सेलच्या आतमध्ये आहे. सेलच्या आतमध्ये जे काही पाण्याचं प्रमाण आहे ते काय होते, सेल मध्ये असणारे पाणी हे बाहेर पाठवले जाते.
ह्याच सिच्युएशनला काय म्हणतात, प्लाझ्मोलायसिस असे सुद्धा म्हणतात. आता पुढे बघूयात सायटोप्लाझ्म काय. Have you seen the fully rigid rectangular cells of onion peelings? कांदा पण पाहिलेला आहे, वरच्या पेलिंग्स पण पाहिलेल्या आहेत. इथे तुम्हाला दिसते ही आहे ती मायक्रोस्कोपिक इमेज आहे कशाची, ऑनियनचे वरचा जो पापुद्रा असतो त्याची. इथे काय दिसणार आहे ह्याच्यामध्ये, सायटोप्लाझ्म इज द फ्लुइड बिटवीन प्लाझ्मा मेम्ब्रेन अँड न्यूक्लियस. म्हणजे सायटोप्लाझ्म म्हणजे काय, त्यासाठी आपण ही वरची फिगर बघूयात. इथे इथे मध्यभागी जो आपल्याला आहे न्यूक्लियस दिसून येतोय, हे न्यूक्लियस आणि हे सेल मेम्ब्रेन, हे बाहेरील सेल मेम्ब्रेन यांच्यामधील जो पार्ट आहे, यांच्यामधील हा जो मधला पार्ट आहे या पार्टला म्हणतात सायटोप्लाझ्म. ठीक आहे. तर पुढे काय सांगितलेलं आहे, इट इज अ मूव्हिंग स्टिकी सबस्टन्स. तो कसा एक चिकट पदार्थ आहे आणि तो नेहमी हालचाल करत असतो. मेनी सेल ऑर्गनेल्स आर सस्पेंडेड इन सायटोप्लाझ्म. इथे तुम्ही पाहू शकताय किती तर सेल ऑर्गनेल्स आहे, मायटोकॉन्ड्रिया, गोल्गी ॲपॅरेटस, एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम, हे सगळे ऑर्गनेल्स कुठे आहेत, हे सायटोप्लाझ्म मध्येच आहेत. मग पुढे काय सांगितलंय, द पार्ट ऑफ सायटोप्लाझ्म इज द मीडियम फॉर सेल्युलर केमिकल रिॲक्शन. जे काही सेलमध्ये होणाऱ्या रिॲक्शन आहेत ते रिॲक्शन कुठे घडतात, त्या फक्त सायटोप्लाझ्म मध्येच घडत असतात. द पार्ट ऑफ सायटोप्लाझ्म अदर दॅन ऑर्गनेल्स इज द सायटोसोल. आता इथे तुम्हाला पाहावी लागेल ही इमेज पुन्हा एकदा, की जो काही पार्ट इथे काय राहिलेला आहे, सायटोप्लाझ्म सोडून जो पार्ट हा जो शिल्लक राहिलेला आहे, तो शिल्लक राहिलेला पार्ट म्हणजेच काय आहे, ते आहे सायटोसोल. काय आहे ते, सायटोसोल आहे. सायटोसोल स्टोअर्स व्हायटल सबस्टन्सेस लाईक अमिनो ॲसिड्स, ग्लुकोज, विटॅमिन्स एक्सेट्रा. सायटोसोल मध्ये काय काय प्रेझेंट असतं, अमिनो ॲसिड्स, ग्लुकोज आणि विटॅमिन्स एक्सेट्रा. इन ॲनिमल सेल्स सायटोप्लाझ्म इज मोर ग्रॅन्युलर अँड डेन्स, while in plant cell it is thin and mostly pushed to the periphery due to a larger central vacuole. प्लांट सेलमध्ये आपण पाहिलं बघा, प्लांट सेलमध्ये जे व्हॅक्यूल आहे ते कसं आहे, खूप मोठं आहे. इथे पाहू शकतो आपण प्लांट सेलमध्ये जे व्हॅक्यूल आहे ते खूप मोठं आहे. त्यामुळेच इथे काय म्हणलेलं आहे की सायटोप्लाझ्म कसं आहे, तिथं मोर ग्रॅन्युलर आणि डेन्स आहे. जागा कमी असल्यामुळे तिथं सायटोप्लाझ्म कसं आहे, खूप जास्त आहे. आणि त्याचबरोबर पुढे पाहूयात सेल ऑर्गनेल्स. अँड ऑर्गनेल्स इज अ स्पेशलाइज्ड सब युनिट हॅव्हिंग स्पेसिफिक फंक्शन विदिन द सेल. दे आर ऑर्गन्स ऑफ द सेल. म्हणजे सेल ऑर्गनेल म्हणजे काय, अन ऑर्गनेल इज स्पेशलाइज्ड सब युनिट हॅव्हिंग स्पेसिफिक फंक्शन. म्हणजे प्रत्येक ऑर्गनेलला काय आहे, एक स्पेसिफिक असं फंक्शन आहे की जे सेलच्या आतमध्ये घडत असते. दे आर ऑर्गन्स ऑफ द सेल. ते सेलचे काय आहेत, ऑर्गन्स आहेत. इच ऑर्गनेल हॅज इट्स ओन लिपोप्रोटीन मेम्ब्रेन. प्रत्येक ऑर्गनेलला काय आहे, एक लिपोप्रोटीन मेम्ब्रेन आहे जे बाहेरच्या बाजूने असते. एक्सेप्ट न्यूक्लियस अँड क्लोरोप्लास्ट. क्लोरोप्लास्ट आणि न्यूक्लियस मध्ये ते नाही. क्लोरोप्लास्ट आणि न्यूक्लियस मध्ये हे लिपोप्रोटीन नाही. ऑल अदर ऑर्गनेल्स कॅन बी सीन ओनली विथ इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप. म्हणजे सर्व बाकीचे जे काही ऑर्गनेल्स आहेत ते जर पाहायचे झाले तर आपल्याला कशाचा उपयोग करावा लागेल, इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपचा. दोन टाईपचे मायक्रोस्कोप माहिती आहेत आपल्याला, कंपाऊंड मायक्रोस्कोप आणि इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप. तर राहिलेला पार्ट आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूयात. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. बाय.